विचार करा की कित्येक वर्ष म्हणजे अक्षरशः पिढ्यानपिढ्या सर्वोत्तम शिकाऱ्यांनी एका घनदाट जंगलात आपली सर्वात भक्कम जाळी लावली. हम्म. तीक्ष्ण हत्यारे वापरली, अनेक क्लुप्त्या लढवल्या, पण एक सोनेरी मोर काही त्यांच्या हाती कधीच लागला नाही. हो, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मोराच्या अंगावर कोणत्याही लोखंडी चिलखत नव्हतं किंवा त्याच्याभोवती कोणतीही मोठी तटबंदी नव्हती. अगदी बरोबर. तरी तो कोणत्याही संकटासाठी पूर्णपणे अभेद्य होता. आपण नेहमी असा विचार करतो की जेवढी बाह्य सुरक्षा मजबूत, जेवढ्या भिंती उंच, तेवढे आपण सुरक्षित. खरंय. पण जगातले सर्वात शक्तिशाली चिलखत हे भौतिक नसून पूर्णपणे मानसिक असू शकते, ही संकल्पनाच मला थक्क करणारी वाटते. नक्कीच. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच अत्यंत गूढ आणि तितक्याच व्यावहारिक रहस्याचा वेध घेणार आहोत. हो, आपल्याकडे आज बौद्ध वाङ्मयातील अत्यंत शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या मोरासुत्त किंवा ज्याला मोर परित्राण म्हणतात त्याचे संदर्भ आहेत. आणि सोबतच जातक अठ्ठकथा मधील मोर जातक 159 या प्राचीन स्रोताचाही आपण आज आधार घेणार आहोत. आपलं उद्दिष्ट हे फक्त पुराणातली एखादी जुनी कथा सांगणं हे नाहीये, तर हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेलं हे मोर परित्राण मानवी मनाचा, एकाग्रतेचा आणि सजगतेचा, ज्याला आपण माइंडफुलनेस म्हणतो, त्याचा सर्वात प्रगत धडा कसा आहे हे आज आपण उलगडणार आहोत. या विषयाची खोलीना खरोखरच अफाट आहे. म्हणजे वरवर पाहता ही फक्त एका मोराची किंवा एखाद्या जादुई रक्षासूत्राची कथा वाटू शकते. हो, आजही अनेक लोक या परित्राणाचा संकटांपासून बचाव व्हावा म्हणून एक मंत्रासारखा जप करतात. अगदी तसंच. पण आपण जेव्हा या शब्दांच्या मुळाशी जातो ना, तेव्हा यामागे लपलेलं मानसशास्त्र, निसर्गाशी असलेला माणसाचा संबंध आणि मानवी मनाच्या अत्यंत नाजूक पैलूंचे दर्शन घडते. ही कथा केवळ सुरक्षेची नाही, तर ती मानवी अस्तित्वाची आणि मानसिक संतुलनाची आहे. आणि म्हणूनच हा विषय मला इतका रंजक वाटतो. चला तर मग थेट या प्राचीन कथेच्या पार्श्वभूमीवर जाऊया. चालेल. अठ्ठकथांमधील वर्णनानुसार ही गोष्ट सुरू होते हिमालय आणि दंडकवनाच्या अत्यंत निसर्गरम्य पण तेवढ्याच रहस्यमय वातावरणात. जिथे बोधिसत्वाने म्हणजेच भगवान बुद्धांच्या पूर्वजन्मातील रूपाने एका सुवर्ण मयूराच्या म्हणजे सोनेरी रंगाच्या मोराच्या रूपात जन्म घेतला होता. होय, आणि हा सुवर्ण मयूर केवळ दिसायलाच अत्यंत रूपवान आणि तेजस्वी नव्हता, तर बघा त्याचं आचरणही अतिशय शिस्तबद्ध होते. तो जंगलातील एका विशिष्ट टेकडीवर राहत असे. आणि त्याचा प्रत्येक दिवस एका अत्यंत काटेकोर नियमाने सुरू होत असे. त्याची ती शिस्तच खरं तर त्याच्या सुरक्षेचा पाया होती. म्हणजे तो रोज एक ठराविक दिनक्रम पाळायचा? हो ना. या कथेतील सर्वात महत्वाचा भाग असा आहे की हा मोर रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी एका विशिष्ट जागी उभा राहून एक गाथा म्हणत असे. अच्छा, ज्याला आपण परित्राण पाठ म्हणतो तोच का? अगदी बरोबर. आणि या प्रार्थनेच्या प्रभावामुळे तो कोणत्याही संकटापासून, हिंस्र प्राण्यांपासून आणि विशेषतः शिकाऱ्यांच्या जाळ्यांपासून पूर्णपणे सुरक्षित राहत असे. बापरे, इथूनच या कथेला एक वेगळं वळण मिळते. वाराणसीचा राजा ब्रह्मदत्त याची पत्नी राणी खेमा हिला एक दिवस एक अद्भुत स्वप्न पडते. तिने स्वप्नात या तेजस्वी सुवर्ण मयूराला धम्म उपदेश करताना पाहिले. बरोबर? हो, आणि ते स्वप्न इतके जिवंत होते ना की ती जागी झाली आणि तिने कोणत्याही परिस्थितीत त्या मोराला पकडून आणण्याची जिद्दच धरली. मग राजाने काय केलं? राजाने आपल्या राज्यातील सर्वोत्तम, सर्वात चतुर आणि अनुभवी शिकाऱ्यांना त्या दंडकवनात पाठवले. त्यांच्याकडे सर्व प्रकारची जाळी, फासे आणि शस्त्रे होती. आणि त्या शिकाऱ्यांनी मोराला पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. त्यांनी जंगलाचा कोपरा न कोपरा पिंजून काढला. हो, मोराच्या सवयींचा अभ्यास केला आणि अगदी अचूक जागांवर जाळी लावली. पण आश्चर्य म्हणजे त्यांचे कोणतेच तंत्र तिथे चालले नाही. हे वाचून मला खरोखरच धक्का बसला. शिकारी जाळे लावायचे, पण मोराच्या त्या परित्राण पाठामुळे ते फंदे काही केल्या कामच करत नसत. म्हणजे तो जाळ्यात अडकला तरी काहीच व्हायचं नाही? हो, जेव्हा मोर त्या जाळ्यात चुकून पाय ठेवायचा तेव्हा ते जाळे आपोआप सुटून जायचे किंवा मोकळे व्हायचे. अरे वा. कथेनुसार अनेक वर्ष गेली, शिकाऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या संपल्या, अनेक शिकारी मरण पावले, तरीही तो मोर काही त्यांच्या हाती लागला नाही. हे खरोखरच अद्भुत आहे. जर आपण आजच्या काळातील तंत्रज्ञानाचे साम्य इथे वापरले ना,
तर हे मला आधुनिक सायबर सिक्युरिटीच्या व्यवस्थेसारखे वाटते. म्हणजे कसं जरा सविस्तर सांगाल का? हो, म्हणजे बघा, जसे हॅकर्स बाहेरून वारंवार सिस्टीमवर हल्ले करत असतात, विविध प्रकारचे मालवेअर पाठवतात. हं. पण सिस्टीमची अंतर्गत फायरवॉल इतकी अभेद्य असते की ते सगळे हल्ले बॅकग्राऊंडमध्येच निष्फळ ठरतात. सिस्टीमचे काम सुरळीत चालू राहते. अगदी तसंच. सायबर सिक्युरिटीची ही संकल्पना या कथेचा मूळ गाभा समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. खरंच. हो ना. जशी एखादी फायरवॉल सतत बॅकग्राऊंडमध्ये कोडच्या स्वरूपात काम करत असते, तशीच मोराची ही गाथा म्हणजे त्याच्या मनाची एक बॅकग्राऊंड प्रोसेस होती. अच्छा, म्हणजे ती सतत चालू असायची. हो, ही अभेद्य सुरक्षा म्हणजे केवळ त्या शब्दांची किंवा मंत्राची पोकळ ताकद नव्हती. ती ताकद होती मोराच्या सातत्याची, एकाग्रतेची आणि निसर्गाशी जोडल्या गेलेल्या त्याच्या नात्याची. पण मग इथे एक प्रश्न पडतो. जर त्याची एकाग्रता हेच त्याचे खरे चिलखत होते, तर साहजिकच असा विचार येतो की त्या गाथेत असं होतं तरी काय, ज्यामुळे ही एकाग्रता निर्माण व्हायची. बरोबर. तो मोर नक्की अशी कोणती प्रार्थना करत होता ज्यामुळे त्याला हे कवच मिळाले? हे खूप छान विचारलत. या परित्राणाला अत्यंत विचारपूर्वक 2 मुख्य भागांत विभागले आहे. पहिली आहे प्रातःकालीन गाथा आणि दुसरी संध्याकाळीन गाथा. म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी वेगळ्या गाथा. हो, सकाळी सूर्योदय होताना तो मोर टेकडीवर जाऊन सूर्याकडे पाहत म्हणायचा, उदयतयम चक्षुमा एकराजा हरिस्सवर्णो पठवी प्रभासो. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की हा सूर्य जो एका महान राजासमान आहे, ज्याची दृष्टी सर्वांवर आहे, जो सोनेरी रंगाचा आहे आणि संपूर्ण पृथ्वीला प्रकाशित करत आहे, तो उदित होत आहे. मी तुम्हाला नमस्कार करतो. पुढे तो म्हणतो, आजच्या संपूर्ण दिवसात तुमच्या प्रकाशात आणि तुमच्या कृपेने मी सुरक्षित राहू दे. आणि यासोबतच तो भूतकाळातील सर्व बुद्धांना, ज्ञान प्राप्त केलेल्या महापुरुषांना नमस्कार करत असे. आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तो याच गाथेचा दुसरा भाग म्हणायचा, अपेतयम चक्षुमा एकराजा. बरोबर. म्हणजेच तोच महान राजा, सोनेरी रंगाचा सूर्य आता अस्त होत आहे आणि या येणाऱ्या अंधाऱ्या रात्रीसाठी मी तुमच्याकडे सुरक्षेची प्रार्थना करत आहे. होय, पण हे वाचताना मला एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली. ही फक्त मला वाचवा, माझे रक्षण करा अशी कोणतीही स्वार्थी किंवा भयभीत होऊन केलेली मागणी नाहीये. अगदी बरोबर पकडलत. यात कुठेही भीक मागितल्यासारखा सूर नाही. आणि इथेच आपल्याला या गाथेतील अत्यंत सखोल प्रतिकावात समजून घ्यावा लागेल. या प्रार्थनेत सूर्य हा केवळ आकाशातील एक खगोलीय पिंड किंवा उष्णतेचा गोळा नाहीये. मग काय आहे? तर तो ज्ञानाची ज्योती आहे. पाली भाषेतील चक्षुमा या शब्दाचा अर्थ आहे डोळे देणारा किंवा दृष्टी प्रदान करणारा. अच्छा. सूर्य जसा भौतिक अंधार दूर करतो, तसंच ज्ञान हे अज्ञानरूपी अंधार दूर करते. मोर सूर्याची वंदना करून स्वतःला अज्ञानातून दूर ठेवण्याचा आणि प्रकाशात म्हणजेच प्रज्ञेत राहण्याचा संकल्प घेत आहे. म्हणजे तो ज्ञानी पुरुषांना वंदन करून त्यांच्या मार्गावर चालण्याची स्वतःला आठवण करून देत आहे. अगदी तसंच. पण इथे मला खरोखरच यामागचे मेकॅनिझम म्हणजेच कार्यपद्धती समजून घ्यायची आहे. सांगा ना. फक्त प्रार्थना केल्याने प्रत्यक्ष जंगलात लावलेलं जाळं कसं काय तुटते किंवा सुटते? ज्ञानाचा आणि भौतिक सुरक्षेचा नेमका संबंध काय? कारण आपणच मगाशी म्हणालो की ही जादू नाहीये. सर्वात कळीचा प्रश्न आहे. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केल्याने माणसाच्या किंवा या कथेतील मोराच्या मानसिकतेत काय बदल होतो हे समजून घेणं आवश्यक आहे. जेव्हा तो मोर सकाळी उठून त्या अफाट सृष्टीला, सूर्याला आणि महापुरुषांना वंदन करतो ना, तेव्हा त्याचा स्वतःचा अहंकार, मीपणा गळून पडतो. बरोबर. तो स्वतःला या विशाल निसर्गाचा एक लहानसा भाग मानतो. यामुळे त्याचे मन अत्यंत शांत होते. आणि जेव्हा मन शांत असते, तेव्हा ते भूतकाळाच्या चिंतेत किंवा भविष्याच्या भीतीमध्ये भरकटत नाही. म्हणजे ते पूर्णपणे वर्तमानात स्थिर होते. हो. म्हणजे ज्याला आपण सती किंवा माइंडफुलनेस, सजगता म्हणतो, ती अवस्था. त्यामुळे त्याची शारीरिक आणि मानसिक इंद्रिये इतकी तीक्ष्ण आणि संवेदनशील होतात की त्याला आजूबाजूच्या परिसराची अत्यंत सूक्ष्म जाणीव होते. बापरे, म्हणजे त्याला सगळं काही जाणवायला लागतं. हो ना. त्याला पानांचा अस्वाभाविक सळसळाट, मातीचा बदललेला रंग किंवा लपवून ठेवलेले जाळे अत्यंत स्पष्ट दिसते. ते जाळे जादूने तुटत नाही. मग कसं वाचतो तो? तर तो आपल्या सजगतेमुळे अत्यंत सहजतेने त्यातून पाय बाजूला काढतो किंवा जाळे लावलेल्या जागी जातच नाही. बाहेरील जगातील लोकांना, ती शिकारीला ती जादू वाटते. पण ती निव्वळ टोकाची सजगता असते.
होय, ही सजगता त्याला भौतिक संकटांपासून अक्षरशः वाचवते. हे अप्रतिम आहे. म्हणजे त्याचे मन आणि शरीर एका लयीत असल्यामुळे त्याचे सेन्सर्स पूर्ण क्षमतेने काम करत असतात. अगदी बरोबर. आपण ज्या जगात राहतो, ज्या शक्तींमुळे आपले पोषण होते, त्यांच्याप्रती कृतज्ञ राहणे ही केवळ एक भावनिक गोष्ट नसून ती एक अत्यंत व्यावहारिक मानसिक सुरक्षा प्रणाली आहे. खरंय. पण इथेच तर या कथेतील सर्वात मोठा धक्कादायक ट्विस्ट येतो आणि इथूनच हे सर्व प्रकरण अधिक रंजक बनते. हो, आता मुख्य भागाकडे आलोय आपण. माझा इथे एक मोठा प्रश्न आहे आणि मला या पूर्ण कथेच्या मूळ तर्कालाच आव्हान द्यायचंय. विचारा की. जर हे कवच खरोखरच इतके अभेद्य होते, जर निसर्गाशी जोडलेले त्याचे मन इतके शांत आणि सजग होते आणि पिढ्यानपिढ्या शिकारी त्याला पकडू शकले नव्हते, तर मग शेवटी हा सुवर्ण मयूर जाळ्यात अडकलाच कसा? आपण आत्ताच अभेद्य फायरवॉलची आणि टोकाच्या एकाग्रतेची चर्चा केली. बरोबर आहे तुमचा प्रश्न. मग अनेक वर्षांची तपश्चर्या एका क्षुल्लक कारणामुळे कशी काय कोलमडून पडू शकते? जर हे मानसिक चिलखत एवढेच कमकुवत असेल तर त्याचा उपयोगच काय? हा प्रश्न खूप रास्त आहे. आणि याच प्रश्नाच्या उत्तरात या कथेचा खरा अर्थ आणि मानवी मानसशास्त्राचे सर्वात कटू सत्य दडलेले आहे. काय आहे ते सत्य? अनेक पिढ्या अयशस्वी झाल्यानंतर एका अत्यंत चतुर आणि मानसशास्त्राचा अभ्यास असलेल्या शिकाऱ्याने एक वेगळीच युक्ती लढवली. म्हणजे त्याने काही नवीन तंत्र वापरलं? नाही, त्याने जंगलात कोणतीही नवीन शस्त्रे आणली नाहीत किंवा जाळ्यांची रचना बदलली नाही. त्याऐवजी त्याने भोर होण्यापूर्वी, म्हणजे मोराच्या परित्राण पाठाची वेळ होण्याआधीच, अच्छा. अगदी पहाटेच्या शांततेत एका लांडोरीचा म्हणजे मोरणीचा अतिशय कामुक आवाज काढला. काय सांगता? लांडोरीचा आवाज? म्हणजे त्याने बाह्य हल्ला करण्याऐवजी मोराच्या नैसर्गिक जैविक प्रवृत्तींवर हल्ला केला? नक्कीच. ती हाक ऐकताच सुवर्णमयूर वासनेच्या पूर्णपणे वशीभूत झाला. त्याच्या शांत मनात अचानक एका प्रचंड वादळाने जन्म घेतला. बापरे. त्याचे लक्ष पूर्णपणे विचलित झाले. तो इतका प्रक्षुब्ध झाला की तो आपला रोजचा अत्यंत महत्वाचा परित्राण पाठच करायला विसरला. म्हणजे ज्याची तो रोज इतकी वर्ष न चुकता प्रॅक्टिस करत होता. हो, ज्या सूर्याची तो रोज वाट पाहत असे त्याकडे त्याने चक्क दुर्लक्ष केले. वासनेने त्याच्या मनावर असा ताबा मिळवला की त्याची सजगता, ती सती, एका क्षणात नष्ट झाली. अरे रे. आणि सजगता हरवल्यामुळे, डोळ्यांवर मोहाची पट्टी बांधल्यामुळे तो धावत सुटला आणि अगदी सहजपणे त्या शिकाऱ्याच्या जाळ्यात जाऊन अडकला. हे समजून घेताना मला एका उदाहरणाची आठवण येते. म्हणजे हायवेवर वाहन चालवताना होणाऱ्या अपघाताचे साम्य आठवते मला. कसं काय? विचार करा, तुमच्याकडे एक अत्यंत सुरक्षित महागडी कार आहे. त्यात अनेक एअरबॅग्स आहेत, आधुनिक ब्रेकिंग सिस्टम आहे, रस्ता पूर्णपणे मोकळा आहे. आणि तुम्ही एक अतिशय कुशल चालक आहात. तुमच्या प्रवासाची आजवरची नोंद एकदम निर्दोष आहे. पण अचानक गाडी चालवताना मोबाईलवर एक नोटिफिकेशन वाचते. हो, आणि आपलं लक्ष तिकडे जातं. अगदी तसंच. तो मेसेज कोणाचा आहे या उत्सुकतेने किंवा मोहाने केवळ एका सेकंदासाठी तुम्ही रस्त्यावरून नजर हटवून खाली स्क्रीनकडे पाहता. तुमचे लक्ष विचलित होते. खरंय. गाडीची सिस्टम कितीही उत्तम असली तरी त्या एका सेकंदाच्या विचलितपणात गाडी रस्त्यावरून खाली उतरून मोठा अपघात होतो. हे साम्य या कथेतील परिस्थितीशी तंतोतंत जुळते. बाहेरून कोणतेही मोठे संकट आले नव्हते. रस्ता सुरक्षितच होता. कारची यंत्रणा काम करत होती. हो, पण आतून तुमची सजगता एका सेकंदासाठी खंडित झाली आणि घात झाला. बौद्ध दर्शनाचा हाच मूळ गाभा आहे. माणसाचे पतन कधीही बाह्य शत्रूंमुळे किंवा शस्त्रांमुळे होत नाही. आपल्याला नेहमी असे वाटते की कोणीतरी बाहेरून येऊन आपले नुकसान करेल. हो ना, म्हणून आपण बाहेर भिंती बांधत बसतो. पण सत्य हे आहे की माणसाला त्याच्या स्वतःच्या आतील आसक्ती आणि इच्छा यांमुळेच खाली ओढले जाते. म्हणजे तो शिकाऱ्याचा फंदा बाहेर नव्हताच, तो मोराच्या आतच कुठेतरी दडलेला होता. केवळ त्या आवाजाने त्याला जागृत केले. अगदी बरोबर. याच कारणामुळे तुमची ती अभेद्य फायरवॉल असलेली संकल्पना इथे कोलमडलेली दिसते. कारण जेव्हा मन वासनेत किंवा मोहात अडकते तेव्हा आपली प्रज्ञा कशी एका क्षणात काम करणे बंद करते याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही. वासना किंवा आसक्ती माणसाच्या मनाला वर्तमानातून ओढून थेट भविष्यातील सुखाच्या कल्पनेत ढकलते. आणि जेव्हा तुम्ही वर्तमानात नसता तेव्हा तुमचे ते तीक्ष्ण सेन्सर्स, ती टोकाची सजगता अंधुक होते. हां. प्रज्ञा ही अशी गोष्ट नाहीये जी तुम्ही एकदा मिळवली की कायम तुमच्या सोबत राहील. ती बँकेतल्या फिक्स डिपॉझिट सारखी नाहीये. बरोबर. ती सतत अपडेट करावी लागते. हो,
ती सतत प्रज्वलित ठेवावी लागणारी ज्योत आहे. मोराचे ते मंत्रपठण म्हणजे ती सजगता टिकवून ठेवण्याचा रोजचा व्यायाम होता. पण जेव्हा मोहाने त्याच्या मनावर ताबा मिळवला तेव्हा तो व्यायामच विसरला आणि त्याचा अंत झाला. कथेच्या पुढच्या भागात जरी तो मोर पकडला गेला आणि नंतर त्याने राजा आणि राणीला धम्माचा उपदेश करून स्वतःची सुटका करून घेतली असली, हां, तरी आपला आजच्या विश्लेषणाचा मुख्य मुद्दा हा आहे की तो जाळ्यात अडकलाच कसा आणि का? कारण यातूनच आपल्याला आजच्या काळातील सर्वात मोठा धडा शिकायचा आहे. नक्कीच. आपण आज हिमालय किंवा दंडकवनात राहत नाहीत आणि आपल्या आजूबाजूला कोणी शिकारीही जाळे घेऊन फिरत नाहीत. पण तरीही हे आपल्यासाठी खूप लागू पडतं. हो, या हजारो वर्ष जुन्या कथेचा आजच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या आणि माहितीच्या महापुरात जगणाऱ्या आपल्यासारख्या लोकांसाठी काय व्यावहारिक उपयोग आहे? इथेच या कथेचे सर्वात महत्वाचे आणि थोडे अस्वस्थ करणारे सत्य समोर येते. आजच्या जगात आपले सर्वात मोठे कवच कोणते असावे? तर ते आहे सजगता. माइंडफुलनेस. हो, ही कथा हे सिद्ध करते की जगात कोणतीही जादूची कांडी किंवा शॉर्टकट नाही जो तुम्हाला संकटांपासून वाचवेल. भौतिक जगात संकटे आणि दुःखाचे सापळे तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा आपली आतील सजगता झोपलेली असते. खरंय. आजच्या आधुनिक युगात आपण जंगलात नसलो तरी आपण एका वेगळ्याच प्रकारच्या जंगलात वावरत आहोत. म्हणजे तुम्ही डिजिटल जगाच्या जंगलाविषयी बोलत आहात का, जिथे माहितीचा अक्षरशः स्फोट झाला आहे? अगदी बरोबर ओळखलत. आजच्या जगात आपल्याला सतत माहितीच्या महापुरात येऊन जावं लागतं. दररोज हजारो निर्णय घ्यावे लागतात, शेकडो गोष्टी आपलं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. हो ना, प्रत्येक सेकंदाला काहीतरी नवीन असतंच. ही कथा एक अत्यंत स्पष्ट चेतावणी आहे. दुःखाचे सापळे नेहमी आपल्या अवतीभोवती तयार असतात. सत्य, ज्ञान आणि सजगता हेच ते एकमेव कवच आहे जे आपल्याला या संकटांपासून वाचवू शकते. हां. ज्ञान केवळ मिळवून किंवा एखादं पुस्तक एकदा वाचून चालत नाही, तर ते प्रत्येक क्षणी, प्रत्येक कृतीत सजगतेने टिकून ठेवणं महत्वाचं असतं. हे खूप महत्वाचं बोललात तुम्ही. जर मोर एका दिवसासाठी आपला पाठ विसरल्यामुळे पकडला जाऊ शकतो, तर आपण आपल्या रोजच्या जीवनात किती वेळा सजगता गमावतो याचा विचार करणं आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे तर मोर परित्राण हा केवळ संकटातून वाचवणारा एक जुना मंत्र नाहीये, तर तो बाह्य जगातील मोहांपासून स्वतःला वाचवून ज्ञान आणि सजगतेच्या प्रकाशात राहण्याचा एक रोजचा सराव आहे. अगदी बरोबर. ही एक आठवड आली की आपण दिवसाची सुरुवात एकाग्रतेने, स्वतःच्या अहंकाराला बाजूला ठेवून आणि निसर्गाप्रती कृतज्ञतेने केली पाहिजे. हे खूपच सखोल आहे. हो. सुरुवातीला आपण ज्या चिलखताची आणि अभेद्य फायरवॉलची गोष्ट करत होतो, ती फायरवॉल दुसरी कोणतीही नसून आपली स्वतःची सजगता आहे हे आता स्पष्ट झाले आहे. आणि त्याहूनही महत्वाची शिकवण ही आहे की तुमचे सर्वात मोठे चिलखत तुमच्या आत आहे आणि तुमचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे तुमचे विचलित होणारे, मोहात अडकणारे मन, तोही तुमच्या आतच आहे. वा. बाह्य परिस्थिती कितीही कठीण असली तरी जोपर्यंत तुम्ही आतून खंबीर आहात, सजग आहात, तोपर्यंत कोणतीही बाह्य शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. या संपूर्ण चर्चेतून आपण एका अत्यंत महत्त्वाच्या निष्कर्षावर पोहोचलो आहोत. पण या विश्लेषणाच्या शेवटी मला एक नवीन आणि थोडा विचार करायला लावणारा मुद्दा इथे मांडायचा आहे, जो या प्राचीन कथेला थेट आपल्या आजच्या वास्तवाशी जोडतो. कोणता मुद्दा? सुवर्ण मयुराला अडकवण्यासाठी त्या चतुर शिकाऱ्याने नेमकी त्याच्या सर्वात कमकुवत क्षणाची, म्हणजे पहाटेच्या वेळेची निवड केली, जेव्हा तो मोर पूर्णपणे जागा नव्हता, जेव्हा तो स्वतःला सजग करण्याच्या प्रक्रियेत होता. नेमक्या त्याच वेळी शिकाऱ्याने लांडोरीचा आवाज वापरला. जर आपण आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनाचा विचार केला तर आपली सजगता आणि एकाग्रता तोडण्यासाठी आधुनिक जगातले शिकारी, म्हणजे हे सोशल मीडियाचे अल्गोरिथम्स. हो, हे अल्गोरिथम्स, सतत वाजणाऱ्या फोनच्या नोटिफिकेशन्स किंवा टार्गेटेड जाहिराती, हे आपल्यासाठी कोणती लांडोरीची हाक तयार करत आहेत? बापरे, हा दृष्टिकोन खूपच भेदक आहे. आजचं हे तंत्रज्ञान आपल्या कमकुवत क्षणांचा अभ्यास करत आहे. आपण कधी दुःखी असतो, कधी एकटे असतो किंवा कधी कंटाळलेले असतो, हे या अल्गोरिथम्सना अचूक माहीत असते. खरंय. आणि बरोबर त्याच वेळी ते अशी एखादी गोष्ट आपल्या समोर आणतात जी आपली एकाग्रता भंग करते आणि आपल्याला एका आभासी जाळ्यात ओढून नेते. मग प्रश्न हा आहे की तुमच्या आयुष्यातील ती लांडोरीची हाक कोणती आहे? आणि ती बरोबर तुमच्या सर्वात कमकुवत क्षणी तुम्हाला ऐकू येते का? खरोखरच अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. हाच विचार आपण आज सोबत घेऊन जाऊया.
ही आपली स्वतःची सजगता तपासण्याची वेळ आहे. बाह्य जगातील आवाजांना बळी न पडता आपला आतला परित्राण पाठ चालू ठेवण्याची हीच खरी वेळ आहे.